सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये माझे सर्व विवजांना सर्व प्रियजनांना परमेश्वराने तुम्हाला मला हा समय दिला आहे त्याचा आपण धन्यवाद करूया। त्याची स्तुती त्याची आराधना त्याच्या नावाचा जयघोष करत त्याची स्तुती त्याची आराधना करूया। प्रियजनांना त्या सुंदरशा वचनाकडे आपण बघूया। प्रियजनांना हे सुंदरसं वचन मला मिळालेलं आहे आणि एक उदाहरणासहित मी तुम्हाला आज थोडीशी ड्रॉइंग केलेली मी प्रियजनांनो आणि तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष थोडंसं देऊ शकता। एवढं तुम्हाला चांगलं येत नाही ड्रॉइंग, पण मी थोडंसं प्रयत्न केलेला तुम्हाला एक्झाम्पल देत समजवण्यासाठी। प्रियजनांनो परमेश्वराने दिलेला त्याचा महान असा पवित्र आत्मा जो मला आणि तुम्हाला मार्गदर्शन करतो, जो आपला कैवार घेतो, जो आपल्याला हेल्प करतो, जो हेल्पर आहे, जो गाईड करतो आपल्याला, जो आपला कैवार घेतो की माझा लेकरू आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं मी लेकरू आहे, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचं मी लेकरू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत मी परमेश्वराचा वारिस आहे, मी त्याचा लेकरू आहे, त्याला मी आब्बा बाप्पा म्हणून मी हाक मारतो। प्रियजनांनो हा समय त्याने दिलेला आहे। एक छोटासा एक्झाम्पल मी तुम्हाला देणार। आपले आई वडील जेव्हा आपण जन्मतो तेव्हा प्रियजनांनो असं आपण कोणते आई वडील म्हणतो का, अभी तो मेरा बच्चा जन्मा है, देखूंगा अच्छा रहा मुझे संभाला, मुझे पूछा तो मैं उसको प्रॉपर्टी दूंगा। असे कोणते आई वडील आहेत का प्रियजनांनो? कधी ऐकले का तुम्ही असे आई वडील आहेत का? कोणी नाहीत। जर तुम्ही आणि मी एवढे पापी आणि दुष्ट आपण असताना मला आणि तुम्हाला इतकं चांगलं देव वाटते आपल्या लेकरांना, तर तो प्रीतीचा परमेश्वर, तो प्रीतीचा आहे। गॉड इज लव, परमेश्वर प्रेम आहे, देव प्रीती आहे। तो प्रीतीचा परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याने वचन दिलं ना, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार। तर हे वचन त्याने दिलेलं आहे, तर तुम्ही आणि मी आपण त्याच्या मार्गात चाललेलो आहोत ना। आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याचे नियम, त्याचं जे वचन आहे त्या वचनाच्या अनुसार आपण चालायचा प्रयत्न करत आहोत। तर आपण काय एखादं काही चुकलो तर तो आपल्याला असं नाही करणार ना की आता मी समजा प्रभू येशू ख्रिस्ताने मला धरलेला आहे खांद्यावर त्याच्या, तर तो मला अरे ही चुकली का रोजमेरी, चल तुला फेकून देतो मी, चल नाही मी नेत तुला मी स्वर्गात, तुला मी सार्वकालिक जीवन देते, असं करणार का प्रभू येशू ख्रिस्त? असं जर तुम्ही विचार करत असाल तर ते तुम्ही स्टॉप करा विचार करणं की जर मी असं करेल तर मला प्रभू येशू ख्रिस्त फेकून देईल, मला नाही नेणार, असं नका विचार करू। तो तुम्हाला 100% नेणार। प्रियजनांनो त्यांनी तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलं आणि केवढा मोठा त्यांनी समेट केला आणि तुम्हाला मला त्याचं लेकरू बनवलेलं आहे। तर केवढी मोठी श्रीमंती आणि केवढं मोठं हे धन त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे प्रियजनांनो। आणि त्यांनी आपल्याला असं वचन दिलेलं आहे की मी तुम्हाला सार्वकालिक, फक्त विश्वास धरा, जेणेकरून आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होणार प्रियजनांनो। आणि परमेश्वर हे देणार म्हणजे देणारच, 100% देणार। हे तो आपल्याला नेत आहे त्याच्या महान अशा स्वर्गामध्ये, त्याची महान अशी सोन्याची नगरी, त्याचं महान असं दयेच्या सिंहासनाकडे तो आपल्याला घेऊन जाणार आहे, त्याच्या जवळ तो आपल्याला ठेवणार आहे प्रियजनांनो। आणि त्याचं महान असं सार्वकालिक जीवन जे स्वर्ग आहे, ज्याला हमेशा की बहुत आहेत, हमेशा म्हणजे नेहमीसाठी आपण त्याच्या संगती जिवंत राहू। तिथं मरण नाही, तिथं दुःख नाही, तिथं रोग नाही, आजार नाही, तिथं कष्ट नाही करायचे, आपल्याला घाम नाही गाळायची, मेहनत नाही करायची, तर त्याचं सानिध्य, केवळ शांती, केवळ आनंदाचा तो राज्य आहे प्रियजनांनो। जिथं शांती, जिथं आनंद आहे, जिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे, जिथं आमचा स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा आहे, जिथं त्याचा महान असा पवित्र आत्मा आहे, तो आम्हाला त्याच्या संगती आम्हाला आनंदित ठेवणार प्रियजनांनो। आणि एव्हरलास्टिंग लाईफ म्हणजे कधी न संपणारं ते सार्वकालिक जीवन, कधी न संपणारं एव्हरलास्टिंग लाईफ
म्हणजे जिवंत परमेश्वरासाठी आपण सर्व काळासाठी राहू. सार्वकालिक जीवन, सार्वकालिक आनंद, सार्वकालिक शांती. प्रियजनांनो, सार्वकालिक आनंद तुम्हाला आणि मला तो देण्यास तयार आहे. त्यांनी वचन दिलंय आणि ते तो पूर्ण करणारच. 100% होगा 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 वचन में. वचनाला दृढ धरून अडीग राहा प्रियजनांनो, मजबूत राहा. आणि मी यावेळेस सुंदरसं गीत म्हणणार आहे प्रियजनांनो. आणि जे की गीत आम्ही खूप लहान असताना माझ्या आप्पा मला रेडिओवरती ऐकवायचे. पाकिस्तानमधून ते यायचं, उर्दू गाणं यायचं. आणि ते पाकिस्तानचे कट्टर ख्रिश्चन, एकदम चांगले विश्वासू, खरे विश्वासू लोक होते प्रियजनांनो. आणि सुंदरसं ते सिबा रेडिओमध्ये यायचं. आणि सुंदर सकाळच्या 6 वाजता माझ्या आप्पा लावायचे गीत प्रियजनांनो. आणि ते गीत मला आज आठवते आणि ते मी तुम्हाला बोलून दाखवू इच्छिते प्रियजनांनो. जिंदगी को जिंदगी देने मसीहा आ गए आ गए आ गए. जिंदगी को जिंदगी देने मसीहा आ गए आ गए आ गए. बेकसों के आसरा बनकर मसीहा गए आ गए आ गए. जिंदगी को जिंदगी देने मसीहा आ गए आ गए आ गए. हम गरीबों की दिया बनकर मसीहा गए आ गए आ गए. जिंदगी को जिंदगी देने मसीहा आ गए आ गए आ गए. हम बीमारों की शिफा बनकर मसीहा गए आ गए आ गए. हम बीमारों की शिफा बनकर मसीहा गए आ गए आ गए. जिंदगी को जिंदगी देने मसीहा आ गए आ गए आ गए. बेकसोचा अर्थ म्हणजे प्रियजनांनो, आम्ही गोर गरीब दरिद्री, ज्याला जग तुच्छ नीच लेखते असे आम्ही. हम बेकसो एकदम बेकसोचा अर्थ असा आहे प्रियजन, ज्याला लोक तुच्छ लेखतात, नीच लेखतात, थुकतात. छी, त्यांच्याशी बोलणं, ते फार गरीब लोक, त्यांच्याशी संबंध नाही ठेवतात, छी चांगले लोक नाही. अशा लोकांमध्ये मी असताना आणि तुम्ही असताना तो बेकसों के आसरा बनकर मसीहा गए आ गए आ गए. जिंदगी को जिंदगी देने मसीहा आ गए आ गए आ गए. हम बीमारों की शिफा बनकर मसीहा गए आ गए आ गए. जिंदगी को जिंदगी देने मसीहा आ गए आ गए आ गए. परमेश्वर तुम्हाला आपला पवित्र पवित्र ते एक परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या महानशा स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढू प्रियजनांनो. हा समय त्यांनी दिलेला आहे बघा, किती छान समय आहे. परमेश्वराने
आपल्यासाठी केवढी मोठी योजना केली. जसं यर्मियामध्ये लिहिलेलं आहे, यर्मिया 29:11मध्ये 29 अध्याय आणि 19 वर्सेसमध्ये, फॉर आय नो आय हॅव प्लॅन्स फॉर यू डिक्लेअर्स द लॉर्ड. फॉर आय नो, मला माहीत आहे, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहे आणि ती योजना तुमच्या हिताची आहे, तुमच्या अहितासाठी नाही तर तुमच्या हिताची आहे. आणि तुमच्यासाठी माझ्याकडे सुंदरशी आशा आहे आणि महान असं भविष्य आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने आपल्याला, मला आणि तुम्हाला देऊन टाकले. प्रियजनांनो, सार्वकालिक माफी कशी मिळाली असती? काही जरी नियम केला, काही जरी किती आपलं शरीर जरी जिवंत जाळलं तरी ते नसतं मिळालं आपल्याला जे त्याने दिलं आपल्याला. त्याने प्रथम प्रीती केली, त्याने आपल्यासाठी प्राण दिला. तुम्ही म्हणसाल का दिला प्राण? मला तर नव्हती गरज प्राण द्यायची, मला देवाचं लेकरू नाही व्हायचं होतं. अरे तुला व्हायचं नव्हतं, पण तो निर्माण करताय, तो तुमचा माझा बॉस आहे, त्याला माहिती आहे मला आणि तुम्हाला कशाची गरज आहे. आणि ज्याद्वारे त्याने आपल्याला बनवलेलं आहे त्याच्या जवळ ठेवण्यासाठी ही त्याची योजना आहे की तुम्ही आणि मी त्याच्या जवळ असावं, त्याच्या विसाव्यात, त्याच्या विश्रांतीमध्ये तुमचा आणि माझा सहवास व्हावा. प्रियजनांनो, हे त्याची महान अशी आगाध अशी एवढी मोठी प्रीती आहे, एवढी मोठी प्रीती त्यांनी मला आणि तुम्हावर करून दाखवली. प्रियजनांनो, त्याचा स्वपुत्र देऊ प्रियजनांनो, आणि सर्वांना त्याचं लेकरू बनवलं. प्रियजनांनो, अजून एक सुंदरसं गीत मी म्हणणार, खूप खूप आवडतं गीत आहे, आणि तुम्हाला या गीतामध्ये खूप देवाची प्रीती, केवळ प्रीती आणि केवळ प्रीती समजेल. प्रियजनांनो, येशू तुझ्या नामाला धन्यवाद, येशू तुझ्या नामाला धन्यवाद, येशू तुझ्या नामाला धन्यवाद, येशू तुझ्या नामाला धन्यवाद. येशू तुम्ही क्रूसावरी जीवन अर्पिले, पापांची क्षमा करून आम्हा सर्वांस तारण दिले. येशू तुम्ही क्रूसावरी जीवन अर्पिले, पापाची क्षमा करून आम्हा सर्वांस तारण दिले. हाती पायी खिळे, पाठीवरी फटके, येशू ख्रिस्ता मला तुझे वेड लागले. येशू तुझ्या नावाला धन्यवाद, येशू तुझ्या नावाला धन्यवाद. स्वर्गीय पिता तुझे मानितो मी उपकार, स्वर्गीय पिता तुझे मानितो मी उपकार. स्वर्गीय पिता येईस तू आम्हा तुझी लेकरे, देऊनी तू स्वपुत्रात केली आम्हा तुझी लेकरे. स्वर्गीय पिता तुझ्या पवित्र प्रेमात हरवून मी गेलो. स्वर्गीय पिता मला तुझे वेळ लागले. येशू तुझ्या नावाला धन्यवाद, येशू तुझ्या नावाला धन्यवाद. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद, पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. पवित्र आत्मा आहेस तू आम्हा संगतीनं, राही तू माझ्या
माझ्यामध्ये मी तुझे मंदिर, तुझ्या पवित्र फळाने मला तू भर, पवित्र आत्म्या मला तुझे वेड लागले येशू, तुझ्या नावाला धन्यवाद येशू, तुझ्या नावाला धन्यवाद येशू, तुझ्या नावाला धन्यवाद येशू, तुझ्या नावाला धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.